ऐकूया कुंदनला आणि त्यानंतर लाईव्ह ॲक्शन प्रोलिंग यूट्यूब चॅनलवर. टाकण्याकरता सज्ज असेल. खेळण्याची जबाबदारी हार्दिकची. निहिल आणि हार्दिक ही जोडी मैदानावरती. फुलटॉस चेंडू पहिल्या चेंडूवरती स्वॅग से करेंगे स्वागत. डाउन द ग्राउंड सिक्सर. बल्ले के बीच खेल दिया. हार्दिक ने गेंद को भेज दिया लॉक ऑन बाउंड्री के बाहर. सिक्सर के साथ आगाज किया गया. इस बार बैकफुट पर बहुत अच्छा स्ट्रोक. अभिनंदन हार्दिक, अभिनंदन. बल्लेबाज हो रहे दे धनाधन. दर्शकों का हो रहा है मनोरंजन. 6 रन. हार्दिक द्वारा 12 पर खेल रहे हैं. या गेंद सवाल पूछा गया लेकिन थोड़ी सी गेंद लेग स्टंप की तरफ जा रही है. लेग स्टंप के बाहर जा रही है, इसीलिए लेग बैक का इशारा. प्रवीण गेंदबाजी कर रहे अनुभवी खिलाड़ी. स्कोर 13 रन बगैर किसी नुकसान के. और सुबह के सत्र में तालियां बज रही है. मैं देख रहा हूँ यहाँ से जागमाता रावली के समर्थक भारी संख्या में मौजूद है और तालियां बजाते हुए. स्कोर 13 पर रन. नील ने कमाल की बल्लेबाजी की और 65 रन 16 गेंदों का सामना किया. 65 रनों की वो धुआंधार पारी कौन भूल सकता है. इस मुकाबले में 2 ऐसे खिलाड़ी हैं जिन्होंने बहुत ही बढ़िया प्रदर्शन किया. और ये देखिए नील मैन इन फॉर्म. और इस गेंद को डाउन द ग्राउंड बाउंड्री लाइन के बाहर भी भेज दिया. दोनों बल्लेबाज जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं. टाटा मंडन में चली गई बाउंड्री लाइन के बाहर. दर्शनीय स्ट्रोक. इस पर ऑनसाइड पर खेलना चाहते थे कि अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई है. विकेट कीपर को गेंद को फील्ड करना पड़ेगा. और पॉइंट पर वैसे खिलाड़ी जो है ना वो कवर पॉइंट पर बाउंड्री लाइन पर मौजूद है तो विकेट कीपर को आना पड़ा. 20 रन स्कोरबोर्ड पर 5 गेंदों का खेल. और ये ताकत है. जागमाता रावली टीम ने कल बहुत सारे अपसेट किए थे. नील 7 पर खेल रहे. हार्दिक 12 पर खेल रहे. सर खास करके इस टूर्नामेंट की अगर बात करें तो बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद. इस तरह से गेंदबाजी करने की जरूरत है प्रवीण को. आखिरी गेंद पर सिंगल. और नील रखेंगे अपने पास स्ट्राइक या हार्दिक रखेंगे अपने पास स्ट्राइक. स्कोर 21 पर. मैग्निफिसेंट स्टार्ट. क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारी व्यक्तिमत्व दाखल होतात. त्यापैकी सचिनजी पाटील जलसाचे सुपुत्र आहेत. ते देखील आयोजक आहेत. एक उत्तम प्रकारचे खेळाडू देखील आहेत. त्यांचं आगमन होत आहे. सचिनजी पाटील साहेबांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हा. SP बॉयज ट्रॉफी 2025 क्रिकेटचा महासंग्राम. आफ्टर कंप्लीशन ऑफ 1 ओव्हर नाउ स्कोर 21 पर रन. Excellent batting by Hardik is playing on 13. Neil doing very good job. कमाल की बल्लेबाजी वो भी कर रहे हैं. रुक गए, थोड़ा सा रुक गए. उसके बाद में शॉट कमाल का लेकिन उच्च कोटि की फील्डिंग. लॉक अप पर
हार्दिक का शानदार कैच बाउंड्री लाइन पर लिया गया, कमाल की फील्डिंग बाउंड्री लाइन पर हुई है, पहले विकेट का पतन। कि एक्शन रिप्ले जिस तरह से वो कैच बिल्कुल बढ़िया तरीके से लिया गया, ये शॉट भी कमाल था, थोड़ा सा बैकफुट पर इंतजार किया था, रुक गए तो इसके बाद में ये शॉट खेला गया और पराग बहुत बढ़िया काम, इन्होंने बल्लेबाजी बहुत बढ़िया की है, शानदार प्रदर्शन, उच्च कोटि की फील्डिंग, अद्भुत फील्डिंग बाउंड्री लाइन पर पराग द्वारा। स्कोर इसी के साथ 21 एक विकेट के नुकसान पर हार्दिक ने बनाए 13 रन, 2 शानदार छक्के इनके बल्ले से आए। आने वाला मैच जिसके बारे में चर्चा होगी, श्री गणेश बिरार और सक्षम फाइटर बेडी बाहुबली पहुंच चुके हैं, सुमित ढेकले 21 पवन। दूसरे ओवर का खेल, ये शॉट कमाल का था, लेकिन जिस तरह से गोता लगाया पराग ने और लाजवाब कैच लपका, विकेट गिर गया। बल्लेबाज जीत को बल्लेबाजी करने का मौका मिलेगा नंबर 3 पर। सेटबैट पर खिलाड़ी कवर, एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, काउ कॉर्नर, मिड विकेट, स्क्वायर लेग, फाइन लेग, सारे खिलाड़ी बाउंड्री लाइन पर हैं और काबिल वाले खिलाड़ी हैं जीत, लेकिन फॉर्म जैसे कि वो बहुत बढ़िया बल्लेबाजी करते सबको पता है। टपकाने के बाद अंदर की तरफ आई, ये खिलाड़ी जीत है और गेंद को घुमाया बाउंड्री लाइन के बाहर, दे घुमा के बाउंड्री लाइन के बाद 6 रन। इस बार भी बैकफुट जाके गेंद को हुक किया, गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर खेल दिया, चाबुक बल्लेबाजी जीत द्वारा। Well, now score moves on 30 3 for 1. क्या बल्लेबाजी कर रहे, आणि मला वाटतं जिथे आता जाकमाता रावळेचा संघ डगआउट मध्ये आहे, त्यांचे सर्व सहकारी आणि पाठीराखे, जीची बॅटिंग तुम्हाला जर आवडली असेल तर एकदा टाळ्यांचा गजर करा, 2 जबरदस्त फटके त्याच्या बॅटमधनं, टाळ्यांचा गजर होतोय। गेंदबाजी कर रहे परेश और सामना करने के लिए जीत, ये तीसरा भी आएगा, बल्ला लेके आएगा तो धूम मचा के जाएगा, देखने वालों को मजा आएगा। तीसरा खुश लग रहा है जिस तरह से बल्लेबाजी बिल्कुल बढ़िया हो रही है, बेमिसाल बल्लेबाजी इस मुकाबले में। हार्दिक 13 रन, नील 6, जीत बिल्कुल 3 छक्कों की मदद से बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। ये अच्छी गेंद थी, बढ़िया गेम, गेंदबाज परेश द्वारा। दूसरा ओवर आप देख रहे हैं और 2 ओवर 40 रन 1 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए जाकमाता रावले। फॉर्म में आना उनका बहुत जरूरी था। प्रोलिंग स्पोर्ट पर देखिए क्या हुआ था मैदान के अंदर, पहली गेंद जिस तरह वो शॉट खेला गया था स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर, दे घुमा के धूम मचाने आए हैं, बल्ला लेके आएगा, धूम मचा के जाएगा, पहले पुल किया था, उसके बाद में हुक किया, चाबुक बल्लेबाजी, उसके बाद में देखे सीधे बल्ले से किस तरह से वो शॉट खेला गया था। टाइमिंग, केवल टाइमिंग के ऊपर निर्भर हवाई फायर करते हुए हवाई यात्रा पर गेंद को भेज दिया। वो लगातार 3 छक्के जड़ने का कारनामा किया। सुहान के बाद ये रिकॉर्ड जो था बिल्कुल उसकी बराबरी की गई है। सुहान ने 3 छक्के जड़ने का कारनामा किया था लगातार, उसके बाद में जीत ने लगातार 3 छक्के जड़े। तो प्रोफेशनल खिलाड़ी आने वाले तो रिकॉर्ड बनेंगे, रिकॉर्ड टूटेंगे। स्कोर 40 रन 1 विकेट के नुकसान पर 2 ओवर का खेल समाप्त हुआ। पराग गेंदबाजी जब कर रहे थे, इससे पहले बहुत ही बढ़िया प्रदर्शन पराग का भी रहा है और इन्होंने कमाल की फील्डिंग भी की है। बाउंड्री लाइन पर एक कैच लपक लिया गया था हार्दिक का,
उच्च कोटि की फील्डिंग, अद्भुत फील्डिंग का नजारा इन्होंने पेश किया था। थोड़ा सा दबाव रहेगा क्योंकि पहले 2 ओवर में 40 रन बनाए हैं बैटर ने। ओहो, पहले ताकत अब नजाकत, बल्लेबाज ने की हरकत, उनको मिलेगी बरकत। गेंद बाउंड्री लेने के बाद 6 रन। के लिए बल्लेबाज जीत बैकफुट पर गेंद को ऑन साइड पर खेल दिया। यह भी मास्टर स्ट्रोक है। 5 छक्के जड़ने का कारनामा किया। तालियां बजाना बहुत जरूरी है। दिए था नजर बल्लेबाज भाई जीत 5 छक्के जड़ चुके हैं। ये भी अच्छा स्ट्रोक है। स्क्वायर लेग पर खिलाड़ी है और बढ़िया फील्डिंग स्क्वायर लेग पर 1 रन देने का मौका। 5 छक्के ना, जिसमें लगातार 3 छक्के, उसके बाद वो सिंगल लिया गया था और उसके बाद में लगातार 2 छक्के जड़े हैं। तो 5 छक्के जीत के नाम पर, नील के नाम पर 1 है, हार्दिक के नाम पर 2 छक्के हैं। छक्कों की बरसात, छक्कों का पाड़ा बीच मैदान पर यहाँ पढ़ते हुए बैटर। स्कोर 53, 1 विकेट के नुकसान पर 50 धावा पूर्ण झालेले आहेत। अत्यंत शानदार कामगिरी जाकमात रावळे संघाची। इस बार अब नील मिस स्ट्रोक ऑन साइड पर खेलना चाह रहे थे। स्टकर पर कैच पकड़ने का प्रयास किया गया। कम से कम 2 रन लेने का मौका। जीत बिल्कुल वो तीसरा भी चाह रहे, लेकिन नील अब तीसरा लेना नहीं चाह रहे। ज्यादा उनको मौका नहीं मिला बल्लेबाजी करने के लिए। केवल 4 गेंदों का सामना किया। 9 पर खेल रहे, जीत 32 पर खेल रहे। स्कोर 55, 1 विकेट के नुकसान पर। पराग का ओवर 4 गेंदों में 15 रन खर्च किए हैं। बहुत ही सुंदर क्रिकेट बीच मैदान पर आप देख रहे हैं। शानदार खेल, दर्शक काफी संख्या में मौजूद और एक अच्छा नजारा इस वक्त हरियाली बीच मैदान पर है। चारों ओर पहाड़ी, सुंदर ये अच्छी गेंद थी पराग द्वारा। टप्पा थोड़ा सा ऑफ टर्म के बाहर रखा था और आयरलाइन से दूर रखने की कोशिश, इसमें तो इनको बिल्कुल कामयाबी मिली है। लॉकअप पर गेंद को फील्ड किया जाएगा। 1 रन के साथ स्कोर अब तक 56, 1 विकेट के नुकसान पर। तीसरे ओवर की आखिरी गेंद है। पराग गेंदबाजी करेंगे। सामने जीत 32 पर खेल रहे, 7 गेंदों का सामना किया। ऑनसाइड पर खेलना चाहते थे, विकेट के सामने पाए गए। 8 गेंदों में 32 बना के जीत आउट। और इस वक्त जाओ, खास करके मुकाबले की बात करें तो 56 पर दूसरा झटका जाकमाता रावळे टीम को। नजरा मुद्रा किल्ल्यावरती नजरा। गजर करणं गरजेचं आहे। 8 चेंडूमध्ये त्याने 32 धावा ठोकल्या। माइंडसेट काय होता, पहिलेच चेंडूवरती षटकार, सलग 3 षटकार, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर 2 षटकार। ब्रिलियंट बॅटिंग, एंड ऑफ द व्हेरी गुड इनिंग। आता बघा टाळ्यांचा गजर डगआउट मध्ये होतोय। जाकमाता रावळे टाळ्यांचा कडकडाट करतायत। त्याचा फॉर्म त्याला मिळाला होता, यापूर्वी संधी पण मिळाली, पण त्या संधीचं सोनं करता आलं। या मॅच मध्ये मोठा मॅचचा मोठा खेळाडू कसा असतं ते दाखवून दिलं जीतनं। 32 धाबा ठोकल्यात, 56 धाबा धापलकावरती। पराक्रमचा षटक, 1 षटक, 16 धाबा, 1 गडी त्यानं बाद केला। 3 ओव्हर का खेळ समाप्त हुआ। श्री गणेश विरार सक्षम फाइटर वेडी टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, आपण टॉस साठी बस तयार आहे। इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल। श्री गणेश विरार टीम के कप्तान और सक्षम फाइटर वेडी टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, आप टॉस के लिए तैयार हैं। 56, 2 विकेट के नुकसान पर बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला ये। अमरदीप चंसार बनाम जाकमाता रावळे, दो तगड़ी टीमें, दोनों सक्षम टीमें बीच मैदान पर है। और निर्णायक ओवर गेंदबाजी करने के लिए आर्यन। सुंदर, बहुत बढ़िया गेंदबाजी, टप्पा खाते उच्चार मिला। इस बार लेंथ लाइन बहुत बढ़िया थी, कंट्रोल था गेंदबाज का। इनके ऊपर निगाह रहेंगे जो खिलाड़ी आपके स्क्रीन पर है। नील 65 रन 16 गेंदों का सामना किया था। नील 10 पर खेल रहे, 6 गेंदों का सामना किया। आर्यन की पहली गेंद बहुत बढ़िया, स्टार्ट तो अच्छा किया गया, आगाज तो बहुत ही लाजवाब है।
और अगस्त बहुत लाजवाब है, लगातार दूसरी अच्छी गेंद आर्यन द्वारा सटीक लाइन पर। जब बढ़ जाता है बट टेंशन तो बढ़ना चाहिए, कॉन्ट्रीब्यूशन जबरदस्त गेंदबाजी करे बीच मैदान पर आर्यन। स्कोर 56, 2 विकेट के नुकसान पर। तीसरी गेंद बहुत बढ़िया है, अच्छा बाउंसर, हल्का सा अपील किया गया और सुंदर गेंदबाजी। लगातार 3 गेंदें डॉट, ये करना चाहते हैं आर्यन। स्लॉग ओवर है और क्या आप टीवी एम्पायर की तरफ जाना पड़ेगा, जिस तरह से टप्पा खाने के बाद उछाल जरूर था। एसपी बॉयज रबर बॉल ट्रॉफी 2025 सीजन 5 आज से ग्रैंड फिनाले वतन बॉयज और आई जूदानी के बीच पहला मुकाबला आपने देखा। बहुत ही बेहतरीन प्रदर्शन वतन बॉयज टीम का, रोहित ने प्रभावित किया 32 रनों की लाजवाब पारी। इट्स अ फेयर डिलीवरी, बहुत अच्छी गेंद थी। लगातार 3 बिंदी गेंदे इस ओवर में आर्यन द्वारा, और वो भी इनफॉर्म बैटर के खिलाफ, तो बढ़िया प्रदर्शन कर रहे हैं आर्यन। हेलीकॉप्टर खेल दिया हवा में, गेंद एक पीछे खिलाड़ी है, इनके पास कोई मौका नहीं है। खामोशी पर मत जाओ साहब, राख के नीचे अक्सर आग होती है। गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन। के साथ आगे बढ़ता हुआ 62/2 बैकवर्ड चले गए, गेंद को हुक किया, क्या बात है। शॉट है चाबुक, बल्लेबाजी जापुक जुपुक जापुक जुपुक। तीन बिंदे गेंदे और उसके बाद में 2 छक्के, क्या बैटल है ये। आखिरी गेंद बहुत महत्वपूर्ण होगी। टॉस इसके ऊपर प्रहार, लेकिन खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है। इस बार एक रन देने का मौका मिलेगा, दूसरे के लिए वापस आना चाह रहे, लेकिन यहां खतरा है, नील के लिए खतरा है। नील की पारी समाप्त हो जाएगी। इन्होंने बनाए 23 रन, 9 गेंदों का सामना किया, 10 गेंदों का सामना किया, 23 रन बना के नील बैक टू द पेवेलियन। एक बहुत बड़ी सफलता मिली है इस मुकाबले में अमरदीप जलसा टीम को। 4 या ओवर का जो खेलता, 5 ओवर का मैच नहीं, यहाँ 4 ओवर का मैच है। 10 गेंदों में 23 बना के बैक टू द पेवेलियन चले गए। ये विकेट देखे, विकेट भी बहुत महत्वपूर्ण था, वो आखिरी गेंद पर विकेट मिला और शॉट खेला गया था। लॉन्ग ऑन पर एक खिलाड़ी काउ कॉर्नर पर, खिलाड़ी काउ कॉर्नर पर बढ़िया फील्डिंग, और दूसरा लेने के लिए उतना समय नहीं था बैटर के पास, तो 1 रन मिलेगा। 23 रनों की एक अच्छी पारी, शानदार बल्लेबाजी रही है। हार्दिक का 13 रन, निखिल के शानदार 23 रन, जीत ने 32 बनाए, वो कमाल की पारी थी, गजब का प्रदर्शन रहा। जीत का सरप्राइज पैकेज था। और अब जाकर स्कोर की बात करें तो रन संख्या फिलहाल 69 रन स्कोरबोर्ड पर है। 70 रनों का टारगेट अमरदीप जलसर के सामने है। और आने वाला मैच श्री गणेश विरार सक्षम फाइटर वेड़ी ओपन हाफ का ये पहला मुकाबला। अभी ये ग्राफिक आपके स्क्रीन पर है, 2 कप्तान, बिल्कुल दोनों के चेहरे पर मुस्कुराहट है। लेकिन ये जो मैच है, जो टीम जीतेगी वो बिल्कुल खुशी से एक बार फिर झूमने के लिए तैयार। एक छोटा सा ब्रेक, ब्रेक के पार टॉस का बॉस। मुंबई भूषण
अर्थातच चंद्रकांत शेट्टी सर, चंदू सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे या 5व्या पर्वामध्ये. त्याचप्रमाणे IPL 5 ते 6 सीझन आपण जिओ सिनेमावर ज्यांना जिओ स्टारवर ऐकलं असे आमचे जवळचे मित्र आदरणीय सन्माननीय कुणाल दाते सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. या दोन्हीही दिग्गज समालोचकांचं आगमन झालंय या सफाळेच्या विभागामध्ये आणि हिरवळ अशा वेडीच्या मैदानात आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून शुभमजी पाध्ये आणि वेडी ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागतम. आपलं स्वागत आहे SP बॉयज ट्रॉफी 2025चा हा शानदार सोहळा. पहिल्या डावाचा खेळ समाप्ती अखेर आणि संघाची धावसंख्या 69 वर जाऊन पोहोचली गेली. 70 धावांचं लक्ष्य अमरदीप जलसार या टीम समोर ठेवण्यात आले. प्रथम बॅटिंग करत असताना श्री जागमाता रावळे या टीमने खूप चांगली बॅटिंग केली. त्यामध्ये निहिल किनी सातत्याने खूप चांगली प्रगती करताना पाहायला मिळतो. हा खेळाडू हार्दिकने खूप चांगली सुरुवात केली. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं आणि ते योग्य आहे या फलंदाजांच्या बाबतीमध्ये. 13 वर तो खेळला आणि 13 वर बाद होत असताना निहिल आला. निहिलने सलामीवीर म्हणून 23 धावांची एक जबरदस्त इनिंग साकारली. जितूने खूप चांगली बॅटिंग करत असताना त्याचा ॲव्हरेज बॅटिंग ॲव्हरेज आपण पाहू शकलात 32 धावा त्याने तब्बल ठोकल्या. अतिशय दमदार आणि शानदार बॅटिंग केली. नाण्याची एक बाजू आपण पडताळले, नाण्याची दुसरी सुद्धा बाजू पडताळणं तेवढंच गरजेची गोष्ट आहे. आणि दोन्हीही बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत असताना एका साईडला वैभव भोईर सारखा खेळाडू आणि प्रफुल्ल खेळाडू आपण पाहत आहेत. पहिलं षटक हाताळण्याकरिता निहिल किनीला आपण पाहत आहेत. ऑल इंडिया ओपन टीममधून खेळत असताना ताई पॅकर्स या टीममधून त्याची वर्णी लागली गेली. नुकतीच स्पर्धा पार पडत असताना 70-70 प्रेझेंट मान्सून सुपर सिरीजमध्ये ताई पॅकर्स या टीममध्ये त्याची वर्णी लागली होती. अप्रतिम चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर जो बाउन्स पाहायला मिळतो, अपेक्षित बाउन्स होता. गुडलेन स्पॉटवरून अचानक हा नॅचरल बाउन्स आपल्याला पाहायला मिळतोय. जीत पाटीलच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर डॉट बॉल. अतिशय चांगली स्पर्धा. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचे. अतिशय चांगले आयोजक म्हणून ज्यांची ओळख रात्रंदिवस झटणारे शुभमजी पाध्ये साहेब या ठिकाणी उपस्थित होताना चांगला बॉल. वेग, भन्नाट वेग, गती, दिशा आणि धारदार गोलंदाजी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय आणि संघाची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 0. एकूण 70 धावा कुठल्या गेल्या. 70 धावांचा पाठलाग करताना वैभव भोईर उजव्या हाताचा फलंदाज. चेंज ऑफ पेस, स्लोवर वन चेंडू ऑफस्टमच्या खूपच बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा येईल. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या मंगेश भोईर आम्हाला दर्शवतात की 1 वर जाऊन पोहोचले गेले. निहिल किनी गोलंदाजाकडे खूप चांगल्या पद्धतीने कॅलिबर आहे. गती, दिशा आणि धारदार गोलंदाजी सहित गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. ऑन साईडला खेळायचा इरादा होता. मिस टायमिंग स्ट्रोक. सेफ झोनमध्ये चेंडू निघून जाईल एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. तत्पूर्वी वैभव भोईरच्या बॅटमधून 2 रन्स मिळतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 3. या धावसंख्येवर 3 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 25 जून पासून या स्पर्धेला सुरुवात झाली. रबर बॉल क्रिकेटचा महासंग्राम आपण अनुभवतायत. वेढीचं मैदान, हिरवळ असं मैदान, निसर्ग, स्पर्धा आणि गावाची ओळख म्हणजेच SP बॉयज ट्रॉफी. शुभमजी पाध्ये रात्रंदिवस झटणारं असं व्यक्तिमत्व. प्रेक्षकाला काय हवंय या सगळ्या गोष्टी, बारीक सारीक गोष्टी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं आणि एक ज्वलंत उदाहरण आयोजक कसे असावेत याचं प्रात्यक्षिक दाखवत असताना संघाची धावसंख्या अमरदीप जलसार टीम 70 धावांचा पाठलाग करताना जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. 3 रन्स ऑन द बोर्ड. ऑफ साईडला खेळायचा इरादा पुन्हा एकदा होता परंतु मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडूच्या मेरिटमध्ये येऊन खेळत नाही आहेत. चेंडूला परफेक्ट यावेळेला रीड करत नाही आहेत आणि चांगली गोलंदाजी करत असताना वैभव भोईरचा परिपूर्ण प्लस पॉईंट मायनस पॉईंट मात्र ओळखतो निहिल किनी आणि त्यामुळे मात्र चांगली गोलंदाजी करत असताना अतिशय चांगली गोलंदाजीचा दर्जा निहिल किनीच्या द्वारे पाहायला मिळतोय. यांचा बॉल ह्या वेळेला ऑन साईडला टॉस बॉल होता. चांगली फिल्डिंग. स्वतःला झोकलं होतं. चांगली फिल्डिंग करत असताना इथे विकेट मिळेल का? नाही. बॉल अगोदरच सुटला होता, जमिनीवर आदळला आणि त्यामुळे 2 रन्स प्रफुल्लच्या बॅटमधून ॲड केल्या जातील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवर. बॉल फेकून झालेत आतापर्यंत 5. पहिलं षटक हे प्रगतीपथावर असताना आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर 6 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. तर यानंतर आपण ओपन हाफला सुरुवात करणार आहोत. खुला गट
आणि त्यामध्ये श्री गणेश विरार टीम 2 हात करणार आहे सक्षम फायटर वेडी या टीम बरोबर. यावेळेला ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर केला, सरळ चेंडूला फेकून दिलंय आउट ऑफ द पार्क. मॅग्निफिसंट टायमिंग. एसपी बॉयज ट्रॉफी षटकार. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. म्हणतात ना, सूर्यनारायण देव उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खऱ्या अर्थानं हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. अखंड महाराष्ट्राचे, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. अमरदीप जलसार टीम स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 12. कंपॅरिझन करताना 13 धावा प्रतिस्पर्धी संघाच्या होत्या, म्हणजे इथून सामना बॅलेन्सिंग आहे. 58 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता. अतिशय चांगला बॉल होता, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. जीतच्या हातामध्ये हा चेंडू विसावला. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. चांगल्या रणनीतीने गोलंदाजी आतापर्यंत केली जाते. पहिलं षटक 12 धावांचं पाहायला मिळालं नेहिल किनीचं. शेवटच्या बॉलवर दमदार आणि शानदार षटकार आला. 5 बॉल 6 रन आल्या होत्या. स्वामी 11 फणसपाडा वैतरणा बॉयज टीमचे कॅप्टन आपण यायचंय. हुक केलंय, सरळ चेंडू निघून जाईल. हरीश्वर किनी यांना बीट करत 1 बाउंड चौकार. 4. भूर प्रयत्न करतायत, संघर्ष करतायत. आता मात्र धावांचा वेग वाढताना पाहायला मिळेल का, कारण या खेळाडूकडे सुद्धा खूप पोटेन्शियल आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने हिमेश. हिमेशचा हा बॉल ह्या वेळेला वेगवान चेंडू होता. बॅटची एज घेत चेंडू लॉंग स्टॉप रिझनला निघून जाईल. तत्पूर्वी सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. अतिशय चांगलं आयोजन, नियोजन आणि त्यामध्ये आमच्या लाडक्या प्रेक्षकांना या क्रिकेटच्या रबर बॉल क्रिकेटची मेजवानी पाहायला मिळते. सातत्याने दरवर्षात काहीतरी नाविन्य करण्याची इच्छाशक्ती प्रबळ करणारं असं आयोजन आपण अनुभवतायत. सरळ बॅटचा वापर केलाय, ऑफ साईडला फोर्स केलाय. या बॉलला एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या अगदी मधोमध चेंडू ट्रॅव्हल होत असताना तत्पूर्वी 2 धावा प्रफुल्लच्या बॅटमधून. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. 19 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. अमरदीप जलसार टीमचे प्रतिनिधी आणि त्याचप्रमाणे श्री जागमाता रावळे टीमचे प्रतिनिधी या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेतच. आपण लॉट्स करूया. लॉट्स या ठिकाणी ड्रॉ टाकूया. पुल करण्याचा प्रयत्न आणि जीतच्या हातामध्ये अगदी सोपा झेल. प्रफुल्लच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू द पॅव्हिलियन. केला गेला होता.
चेंडू निघून जाईल स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून 1 रन मिळेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 20 रन्स ऑन द बोर्ड. आता इथून जर आपण पाहिलं तर 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये अमरदीप जलसार टीमला विजयाकरिता 50 रनची नितांत आवश्यकता आहे. पंचवीसच्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल प्रति षटकामागे. 3 लॉट्स आहेत. स्वामी 11 फणसपाडा टीमला बाय मिळाले. श्री जाग माता रावळे टीम अमरदीप जलसार टीम खेळत असताना वीस धावा झालेल्या आहेत. विपुल आपल्या गोलंदाजी मार्कवर 12 बॉल 50 रन. वेल आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल होता. यस वाईट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर 21 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. 12 बॉल 49 रनची आवश्यकता. षटकार चौकार ठोकावे लागतील या सामन्यामध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर. ऑन साईडला लो फुल टॉस होता. सरळ बॉलला मात्र फेकून दिलंय. 6 धावांकरता पिकअप शॉट. मिळाली विकेट. षटकारानंतर केलेला कमबॅक. फलंदाज बाद. षटकारानंतर केलेला कमबॅक विपुलने अतिशय चांगला बॉल होता. अगदी मिडल स्टंपला भेदला असता आणि त्यामुळे पंचांच्या मनात कोणताही संदेह नाहीये. दिवेश अमरदीप जलसार टीमचा एक गेम चेंजर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु आता कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. स्क्वेअर ऑफ द विकेट जरूर खेळला गेलाय. आशिष पुढे सरसावेल. तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या अमरदीप जलसार टीमची जाऊन पोहोचते 28 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 28 रन विजयासाठी अजून सुद्धा 42 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 9 आणि 9 बॉलमध्ये अमरदीप जलसार टीमला 42 रनची आवश्यकता. क्लीन बोल्ड. फर्निचर डिस्ट्रॉयड. फलंदाज बाद. वैभव भोईर संघर्ष करत होता. परफेक्ट आज त्याची बॅटिंग बहरली नाही आणि अखेरकार मात्र विपुलला पुन्हा एकदा यश मिळालं. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. क्रमांक 3 बॉल फेकून झाले ते 4-8 बॉल आणि विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहू शकाल 42 रनची आवश्यकता आहे. विपुल खूप चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. सफाळे विभागातील आलेले तमाम आमचे लाडके क्रिकेट रसिक या ठिकाणी उपस्थित झालेत. त्या सर्वांचं करूया आपण वेलकम. चांगला बॉल. गुड डिलिव्हरी. बॅटची एज अँड टेकन. फलंदाज बाद. क्या बात आहे विपुल. सुपर बॉलिंग. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना अचूक टप्पा, गती, दिशा आणि धारदार गोलंदाजी
याचं संमिश्र म्हणजेच आपण पाहत आहेत विपुल. ग्रेट बॉलिंग. आतमध्ये प्रदीपला आपण पाहतायत. 28 धावांवर धावसंख्या थांबलेली आहे. 42 रनचं अजून सुद्धा लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. 42 धावा हव्यात. चांगला बॉल, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. विपुल लाईन अँड लेंथ काय गोलंदाजी केले. गती, दिशा आणि धारदार गोलंदाजी सहित फलंदाजांची दांडी सुद्धा गुल केली. या गोलंदाजाने आपली जबाबदारी काय आहे, आपली भूमिका काय आहे प्लेइंग 11 मध्ये हे विपुलने दर्शवून दिलं. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हिअर बाय विपुल. 28 ला 4, 3 षटकांच्या समाप्ती अखेर 6 बॉल आणि 42 रनची आवश्यकता. आशिष गोलंदाजी मार्कवर. कर्णधार आहे आणि कर्णधार परातीची माळच्या गळ्यामध्ये पडल्यानंतर एक जबाबदारी असते. एक्सपिरियन्स प्लेयर आज हरेश्वर किनी, बाप बेटा एकच टीम मध्ये खेळत असताना पाहायला मिळत आहेत नेहल किनी आणि हरेश्वर किनी. चांगलं क्रिकेट. शेवटचा दिवस, फायनल डे. चॅम्पियन्स कोण बनेल याकडे लक्ष असणार आहे. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईटने सुरुवात केली. पहिल्या वर्षात आपण पाहिलं कोरे 11 या टीमने अतिशय चांगली खेळी केली होती आणि पहिल्या वर्षाचा चॅम्पियन्स बनला होता. दुसऱ्या वर्षात उज्ज्वल संघ मताने हा सुद्धा एक फॉर्मॅट मधला पाहायला मिळाला. इथून सरळ खूप चांगला फटका आहे. फोर्स केलंय आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता दिवेश हार न मानणाऱ्यांपैकी एक फलंदाज आहे. 6. यावेळेला पुन्हा एकदा फोर्स केलं या बॉलला. कडक शॉट. लगातार हा दिवेशच्या बॅट मधून दुसरा षटकार. 6. प्राण भोईर यांचं मात्र षटकाराने स्वागत केलं जातंय. 41 रन. आता बॉल आहेत 4 आणि 4 बॉल मध्ये 29 रनची आवश्यकता आहे. हा वेळेला पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी चेंडू मात्र रिव्ह्यू घेतला गेलाय कारण प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू त्या ठिकाणी दिलेला आहे. आपण चेक करूया. साजिद लाला या ठिकाणी येत आहेत. SP बॉयज रबर बॉल ट्रॉफी 2025 आजचा सलग 6वा दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. 41 रन झाले. 3 बॉल आणि विजयासाठी 29 रनची आवश्यकता आहे. 3 बॉल आणि 29 रन हे सामन्याचं समीकरण. अव्वल ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. जीत त्या ठिकाणी येत आहेत आणि जीतने चांगले प्रयत्न केले होते आणि त्याचेच बंधू नयन बॅकअप साठी येत असताना सत्तेचाळीस रन. तर हळूहळू विजयाच्या दिशेने आगेकूच करत असताना संघ पाहायला मिळतोय. चांगला बॉल. प्रदीपच्या बॅटच्या अगदी खालून चेंडू निघून जातोय. खूप चांगला बॉल. वुडलँड स्पॉट वरून चेंडू थोडासा खाली राहिला होता. सबमरिंग डिलिव्हरी. 48 ला 4 बॉल फेकून झालेत आतापर्यंत आपण पाहिलं तर. ऑन साईडला खेचून मारलाय. खूप चांगला फटका परंतु उशीर झाला. प्रदीपच्या बॅट मधून षटकार येता येता अशा प्रकारे श्री जागमाता रावळे टीमने बाजी मारली आणि अंतिम 3चे दरवाजे उघडले गेलेत. कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन असेल श्री जागमाता रावळे टीम अँड हार्ड लक अमरदीप जलसार. अमरदीप जलसार हे नाव घेतल्यानंतर
अमरदीप चॅम्पियन्स ट्रॉफी सचिनदादा पाटील या ठिकाणी आज उपस्थित आहेत. या स्पर्धेचे आधारस्तंभ आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. महेंद्र पाटील यांना आपण पाहू शकतायत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. चला, हस्तांदोलन करूनच मैदानाचा ताबा आपण सोडायचा आहे, हा या स्पर्धेचा रूल आहे.